श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अखेर आता सायली अर्जुन साक्षीचा पर्दाफाश करणार आहेत. तिच्या विरोधात आता अर्जुनला चांगलाच पुरावा मिळालेला आहे. साक्षी जिवंत असून महिपतने दिशाभूल करण्यासाठी ते सगळं काही जेलमध्ये खून झाल्याचा देखावा निर्माण केला. ही गोष्ट जेव्हा अर्जुन समोर आली असते त्यावेळेस आता सचिन आणि साक्षी यांच्या नात्याचा सुद्धा हळूहळू खुलासा होणार असतो. आणि त्यांच्या वाटेतला अडथळा अस्मिता असून तिला दूर करण्यासाठी साक्षीने अस्मिताचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. या सत्याने अर्जुन सायली हादरलेले असतात. साक्षीला आता तिला चांगल्याच एका ट्रॅपमध्ये अडकून साक्षी सचिन ज्या कॅफेमध्ये नेहमी येतात त्या कॅफेमध्ये आता तिच्यासाठी अर्जुन कॉफीमधून विष देऊन तिला चांगलंच केलेलं असतं. तेव्हा मात्र आता मरण डोळ्यासमोर दिसत असताना साक्षी अर्जुन समोर सरेंडर होत आत्तापर्यंत केलेलं कारस्थान स्वतःच्या तोडून कबूल करत अखेर प्रिया तन्वी नसल्याचं सुद्धा सांगणार असते. तर त्यासाठी एक घटना कारणीभूत ठरणार आहे. तर गुन्हेगार कितीही हुशार असला तरीही गुन्हा करताना एक तरी पुरावा मागे सोडतोच, असं काही साक्षीच्या बाबतीत घडत असतं. जितकं स्वतःचं अस्तित्व लपवून तिने अर्जुन सायली समोर न येण्याचा निर्णय घेतलेला असतो, परंतु तितकाच वेळा तिने सायली समोर येऊन तिने घोडचूक केली असते. आणि साक्षीचे डोळे सायलीने बरोबर ओळखलेले असतात. आणि आता प्रियाच्या मोबाईलमधून सगळं काही पुरावा त्यांना हाती लागलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता सचिन साक्षी हे ज्या हॉटेलमध्ये कॉफी पिण्यासाठी जात असतात त्या हॉटेलमध्ये बाहेर आता पाळत ठेवून अखेर त्यांचा संशय सत्यात उतरवून कन्फर्म केलेला असतो. तर आता अर्जुन खऱ्या खेळायला सुरुवात करतो. तर आता साक्षी कॅफेमध्ये कॉफी पित असते, तर साक्षी मोबाईलमध्ये बघत कॉफी पित असते. आणि त्याचवेळी वेटरने साक्षीसमोर बिल आणून ठेवला असतो. तर त्या डायरीमध्ये बिलाऐवजी पॉयझन बाटली असते. आणि त्या बाटलीला पाहून साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते. त्यानंतर साक्षी तिथल्या मॅनेजरला मोठमोठ्याने आवाज देत बोलवत असते, परंतु हॉटेलमधून कुणीही न येता अर्जुन दबंग स्टाईलमध्ये एंट्री घेतो. अर्जुनला पाहून साक्षीची बोलतीच बंद होते. ती त्याला ओळख न दाखवण्याचा बहाणा करत असते, परंतु ती अर्जुनच्या ट्रॅपमध्ये अडकल्यामुळे तिचं इथं काहीच चालत नाही. अर्जुन मोठमोठ्याने हसत असतो. काय झालं साक्षी उर्फ समीरा शेखर, तू याचाच विचार करत असशील ना? इथे बिलाऐवजी पॉयझन बाटली कसं, आणि तुला मी जिवंत असल्याचं कसं समजलं? आमच्या घरी येऊन माझ्या बहिणीचा गळा दाबण्याचा तू एवढं धाडस करू शकतेस, तर तुझ्या या कॉफीमध्ये मी विष नाही घालू शकत? तर तेव्हा साक्षी विचारते, तुम्ही कोण आणि तुम्ही मला असं का बोलताय? मी खरंच तुम्ही समजताय तसं साक्षी नाहीये, आणि माझ्या कॉफीमध्ये का विष घातलाय? तेव्हा अर्जुन म्हणतो की तू आत्तापर्यंत एन्जॉयमध्ये जी कॉफी पिलीस ना, ती कॉफी नसून तुझा जीव घ्यायला आलेला यम होता. काय झालं? आता मरणार, पुन्हा एकदा मरणार, या गोष्टीने भीती वाटते. तू आणि तुझ्या बापाने जेलमध्ये एका निरागस व्यक्तीचा खून करून तू मोकाट फिरण्याचं स्वप्न पाहत होतीस, परंतु परत तूच माझ्या तावडीत सापडली, या गोष्टीने विचार करतेस. तेव्हा हा अर्जुन असं नाही करणार. या गोष्टीचा विचार करत असशील तर तुला आत्ता मरणापासून कुणीही वाचवू शकणार नाही. तसंही आता ओरिजिनल साक्षी मेली आहे जगासाठी, कारण आत्तापर्यंत तुम्ही पाप पुण्याचा हिशोब न करता तुमच्या वाटेल अडथळा करणाऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आता साक्षीच्या शिरात विष गेल्यामुळे त्याचे परिणाम तिला जाणवू लागतात. तिला खोकला येऊ लागतो, पोटात मळमळल्यासारखं होऊ लागतात, उलट्या होऊ लागतात. त्यामुळे साक्षी पूर्णपणे घाबरली असते, कारण आता ती कुणालाही मदतीसाठी बोलवणार नसते. आणि साक्षीची ती तळमळ पाहून अर्जुन मात्र मोठमोठ्याने हसत असतो. अर्जुन पुढे म्हणतो, आता थोड्या वेळात तुझ्या तोंडातून रक्त येईल. तेव्हा साक्षी म्हणते, अर्जुन माझ्यासोबत खेळ खेळू नकोस. त्यावर अर्जुन विचारतो, तुझ्यासोबत खेळ खेळायला तू काय प्लेअर आहेस का? तेव्हा साक्षी अक्षरशः अर्जुनकडे स्वतःची जीवाची भीक मागत असते. अर्जुन म्हणतो, तू काल रात्री अस्मिताताईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, आता मी तुला संपवण्याचा प्रयत्न करतो, कारण तुझ्यामुळे अस्मिताला खूप काही भोगावं लागतं, कारण तिच्या नवऱ्यावर तू डोळा ठेवलास. विष घातलेली गोष्ट तुला न सांगता ढगात पाठवायची तयारी केली होती, परंतु विचार केलं, तुला न सांगता तुला पाठवणं म्हणजे यात काही मज्जा नाही. आता तुझ्या पोटात गेलेलं विष ड्युटीला सुरुवात केली आहे. तर आज तरीही साक्षीचा माज काही उतरलेला नाही. ती अर्जुनवर आवाज चढवून बोलण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्जुन म्हणतो की याचा काहीच उपयोग नाहीये. आता थोड्या वेळातच तुला अंधुक दिसायला लागेल, त्यानंतर 2 मिनिटांनी तुझा श्वास रोखला जाईल, त्यानंतर 2 मिनिटांनी तुझ्या रक्ताच्या उलट्या सुरू होतील, त्यानंतर 2 मिनिटांनी तुझा जीव यमाच्या दारी असेल. मी माझ्या फॅमिलीला वाचवण्यासाठी भक्कम आहे, स्वतःचं बघ आता काय करायचंय. साक्षीला तिच्या कर्मावर सोडून अर्जुन निघून जातो. तिला मरणाच्या वेदना होत असतात. हळूहळू शरीरात
शरीरात बदल होताना पाहून साक्षी घाबरते. कसं तरी ती येऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचते. तर आता साक्षीला स्वतःच्या पायावर चालता येत नसतं. हॉस्पिटलमध्ये ती नर्सला डॉक्टरना आवाज देऊन मदतीचा हात मागते. तेव्हा तिथले रिसेप्शन आता लगेच डॉक्टरांना फोन करून बोलावते. त्यानंतर लगेच साक्षीला ॲडमिट केलं जातं. तेव्हा साक्षीला औषध देऊन तिच्या पोटातून विष काढण्याचा प्रयत्न करत असतात. खूप सारे उलट्या होत असतात. तर आता साक्षीवर जे ट्रीटमेंट व्हायला पाहिजे ते सगळं झाल्यानंतर ती निवांत गोळ्या औषधे घेऊन झोपली असते. त्याचवेळी अर्जुन बंदूक घेऊन तिच्या जवळ येतो. तिच्यावर आता गोळी चालवणार. त्याचवेळी साक्षी मोठ्याने ओरडू लागते. त्यानंतर ती आजूबाजूला पाहते तर अर्जुन तिला दिसत नाही आणि हे स्वप्न असल्याचं समजून ती परत झोपी जाते. त्यानंतर तिचं लक्ष अर्जुनकडे जातो आणि अर्जुनला पाहून ती परत एकदा घाबरते आणि विचारते, तू इथे इथे काय करतोस? तेव्हा अर्जुन म्हणतो, तू स्वप्नातसुद्धा माझा विचार करून घाबरलीस ना, म्हणून मला यावं लागलं. तेव्हा अर्जुन पुढे म्हणतो, तुला हॉस्पिटलमध्ये पाठवणारा मीच आहे. तुझं सुखदुःख विचारायला मी नाही का येणार? साक्षी आता अजून रिकवर झाली नाही. बॉडी अजून रिकवर झाले नसल्यामुळे तू जास्त स्वतःला स्ट्रेस देऊ नकोस, नाहीतर जेलमध्ये जाण्याच्या अगोदरच तुझा श्वास थांबेल. तेव्हा साक्षी म्हणते, तू कुठल्या तरी प्लॅन करून इथे आला आहेस. मी आत्ताच डॉक्टरना बोलवून तुला बाहेर काढतो. असं म्हणून ती मोठमोठ्याने डॉक्टरना आवाज देऊ लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, डॉक्टरना बोलवून हे काम होणार नाही. मला वाटतं तू पोलिसांना बोलव किंवा मिलिटरीवाल्यांना बोलव. परंतु साक्षी, तुझा खेळ खल्ला झाला आहे. आता तुमच्या सगळ्याचा पापाचा गढा भरलेला आहे. तेव्हा साक्षी म्हणते, अर्जुन वाटलं तर मी सचिनच्या आयुष्यातून बाहेर जाईन आणि मी कधीच त्यांच्या येणार नाही. परंतु प्लीज मला पोलिसात देऊ नकोस. अर्जुन म्हणतो, तू काय सचिनला देण्याची भाषा करतेस? आम्हीच त्याला अस्मिताजवळ राहू दिलं नाही. भीक म्हणून मी तुझ्या पदरात घातला आहे असं समज. तेव्हा साक्षी म्हणते की अर्जुन, मी तुला या बदल्यात खूप मोठं सिक्रेट सांगेन. तेव्हा तर तू मला या जेलमधून जाण्यापासून थांबवशील? तेव्हा अर्जुन विचारतो, तुझ्या बोलण्यावर मी का विश्वास ठेवू आणि कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवू? तू खोटं बोलशील या गोष्टीवर मी कसा विश्वास ठेवू? साक्षी म्हणते की अर्जुन जे काही सांगणार आहे ते तुला कुणीच भविष्यात सांगणार नाही. नागराज काकांनी आमच्यासोबत एक डील केलं होतं आणि ते डीलबद्दल त्या दिलापर्यंत तू कधीच पोचू शकणार नाहीस. जर तू मला प्रॉमिस करत असशील तर मी तुला नक्कीच मदत करू शकते. तुला त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवू शकतोस, नाही ठेवायचं तर तू बिंदास जेलमध्ये टाक. परंतु मी एक असं सत्य सांगेन, कारण या माणसावर आम्ही ज्या माणसावर विश्वास ठेवला, जी मैत्रीण म्हणून तिला स्वतःपेक्षा जास्त आधार दिला, तिनेच आम्हाला दगा दिला. आता आम्हाला आमचा स्वार्थ साधायचा आहे. त्यामुळे प्रिया ही रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही. साक्षीचं हे भयानक सत्य ऐकून अर्जुन हादरतो. साक्षी आता अर्जुनला सगळं पहिल्यापासून स्टोरी सांगते. तेव्हा मात्र अर्जुन शॉकच होतो. तेव्हा साक्षी म्हणते, जर या गोष्टीवर तुला विश्वास नसेल तर आमच्या घरी DNA पेपर आहेत. नागराज वाटलं तर ते बघ. प्रिया आणि रविराज यांचे DNA टेस्ट नागराजनेच बदलले होते आणि त्याचाच हट्ट होता तिला घरामध्ये आणण्यामागे. त्याचाच हात होता तिला घरामध्ये आणण्यामागे. तेव्हा अर्जुन विचारतो, प्रिया खोटी तन्वी आहे तर खरी तन्वी कोण आहे? तर साक्षी आता अगोदर अर्जुनकडून प्रॉमिस घेते की तिला जेलमध्ये पाठवणार नाही. तेव्हा अर्जुन ही आता जाणून घेण्यासाठी खरं बोलतो आणि तेव्हा साक्षी सांगते की सायली ही तन्वी आहे आणि सायली आश्रमातील सगळे सायलीची वस्तू घेऊन प्रिया तन्वी असल्याचं प्रूव्ह करण्यासाठी नागराजनेच मदत केली होती. तर आता नागराजचं सगळं काळं सत्य अर्जुन समोर आल्यानंतर आता अर्जुन कोर्टामध्ये एक एक करत तिचं सगळे त्याचे अंडे पिल्ले बाहेर काढत अखेर सायलीला न्याय मिळवून देणार असतो.